एक सेकंड. संदीप राणेजी, काय म्हणणार, मागच्या वेळी मराठी एकीकरण समितीचा जो आंदोलन झाला त्यामध्ये DSPला पण जावं लागलं इथून. आता यावेळी परत मराठी एकीकरण समितीचं आंदोलन आहे, त्यावेळी तुम्ही सुद्धा सोबत होते, यावेळी पण आहे. काय स्वरूप असणार आहे? कारण तुमच्या अध्यक्षांनी तर सरळच सांगितलं की रक्त सांडावं पण मराठीचं नसावं. खरी गोष्ट आहे. तुम्ही बघा, मीरा भाईंदरमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. मराठी लोक अन्याय करण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. कुठेतरी परप्रांती येतो, मराठी माणसांना टपली मारतो, हे आता सहन केलं जाणार नाही. मी आता फक्त मुद्द्यावर येतो आहे. मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच होईल, ह्याच्याशिवाय दुसरं कोण आम्ही उभं करणार नाही. जेव्हा नॉमिनेशनचा फॉर्म असेल तेव्हा काय करायचं तर आम्ही भूमिका घेतलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे नरेंद्र मेहता साहेब असतील, दिलीप जैन असतील अध्यक्ष, यांना मला कळकळीची विनंती आहे की ही जर तुम्हाला या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये जर अस्वस्थ काय करायचं असेल तर तुमची भूमिका तुम्हाला स्वागत आहे, पण या ठिकाणी मराठी महापौर व्हायला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. आणि एक लक्षात घ्या, मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांना मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो आहे, ही जी वणवा लागेल ना, हा फक्त मीरा भाईंदरमध्ये लागणार नाही, लक्षात घ्या, हा पुऱ्या महाराष्ट्रामध्ये वणवा लागणार आहे. त्यामुळे येणारा काळ त्यांनी सतर्क राहावं, प्रत्येक पाऊल आपलं एकदम विश्वासनीय टाकावं, जेणेकरून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही. आणि आगेमध्ये जसं गोवन देशमुख साहेबांनी सांगितलं की ज्या दुकानदाराला मारहाण झाली त्या दुकानामध्ये तुम्ही तिथे जाऊन त्याला सदिच्छा भेट देते, म्हणजे आमच्या काय शेपटावर पाय द्यायचं पण ठरवलं की काय तुम्ही? तर तसं असेल तर त्या बाबूलाल जो आहे ना चौधरी, त्यांना पण मी सांगू इच्छितो, फेसबुकवर भरपूर मोठे फोटो टाकतोय सगळ्यांच्या नगरच्या, असं समजू नको. तुमच्या समाजाला गेल्या टायमाला पण आम्ही सांगितलं, विनंती केलेली की असं काय कृत्य करू नका मोर्चाचं, तरी पण तुम्ही तो पाऊल उचललात. तर मेहता साहेबांना एवढंच मला सांगायचं, आगीमध्ये तेल टाकायची भूमिका आपण घेऊ नका, मराठी माणसांच्या शेपटावर पाय देऊ नका, तुम्हाला कळकळीची विनंती आहे. नाही तर परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये हा वणवा पेटेल, फक्त मीरा भाईंदरमध्ये नाही. आणि या ठिकाणी ज्या दिवशी नॉमिनेशनचा फॉर्म भरायचा असेल त्या ठिकाणी आम्ही उग्र आंदोलन छेडू या ठिकाणी. आणि मराठी माणसांना त्यांनी जर हे त्या ठिकाणी विराजमान केलं तर त्यांचं स्वागत पण त्यांनी जोरात आम्ही करू, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतो. ठीक आहे सिद्धेश. लक्षात घ्या, महापौर म्हणजे या शहराचा प्रथम नागरिक. त्या शहराचा प्रथम नागरिक इकडचा स्थानिक नसेल तर कसं चालेल? जर आम्ही उद्या लखनौला जाऊन बोलणार असू तिकडचा प्रथम नागरिक राणे व्हावा, गोवर्धन देशमुख व्हावा, तर तिकडच्या लोकांना चालणार आहे का? आमचेच एक पोलीस, दबंग पोलीस अधिकारी लांडे तिथे गेले, निवडणूक लढले, कोणीच जण निवडून दिलं नाही. मग अशा वेळेला महाराष्ट्राचं मन मोठं आहे, महाराष्ट्राच्या नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलं, सत्तेच्या चाव्याही कुठे ना कुठे तुमच्याकडे दिल्या. मग अशामध्ये आमचा हा जो लढा आहे तो एवढा तीव्र काय ते समजून घेण्याची त्यांची भूमिका पाहिजे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे. सगळ्या राज्यांचा आम्ही आदर करतो, मात्र लक्षात घ्या, महाराष्ट्रातला फक्त कागदावरती रेगोटा मारला आणि महाराष्ट्र तयार झालेला नाही आहे. 107 हुतात्म्यांनी आपल्या रक्ताची प्राणाची आहुती दिली, त्याच्यानंतर हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आहे. आणि मग या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला जर प्रथम नागरिक होता येत नसेल तर कसं चालणार आहे? हे कुठेच आम्ही खपून घेणार नाही आहे. आणि त्याच्याहून पलीकडे जाऊन सांगतो की इकडचे जे स्थानिक आमदार आहेत ते खुली विधानसभेच्या बाहेर जाऊन त्यांनी भूमिका घेतलेली की ते त्यांच्या समाजाच्या सोबत असणार आहेत, मराठी माणसाच्या सोबत असणार नाही आहेत. मग इकडे असलेला प्रत्येक मराठी माणूस जर बोलतो आहे की इकडे मी मराठी माणसाच्या सोबत आहे, मराठी महापौर मीरा भाईंदरचा व्हावा, त्याच्यात काय वाव काय? जर त्यांना तिकडच्या त्यांच्या राज्यातनं सोडून येऊन महाराष्ट्रात येऊन वाटतं की त्यांच्या माणसासोबत राहावं, तर आम्ही तर स्थानिक आहोत ना, आम्ही इकडचेच आहोत, आम्ही आमच्या माणसांसोबत उभे राहणार. तर मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच होणार. एक मिनिट, गोवर्धन देशमुख साहेबांना एक प्रश्न आहे की नगरसेवक जेव्हा निवडून येतो त्याचा कायदेशीर असा मार्ग आहे की सर्व नगरसेवक म्हणून आपचं ठरवतात की गटनेता कोण असावा आणि तो मग महापौर निवडला जातो. तर आपल्याला वाटत नाही का आपण त्या नगरसेवकांच्या अधिकारावर गदा आणताय? अधिकाराच्या जर गोष्टी केल्या त्या राज्यामध्ये स्थलांतरित कायदा आहे, त्या कायद्याचं पालन राज्य शासन करतंय का? दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आता कायद्याची भाषा तुमच्यासमोर करणार आहेत, तुम्हाला सांगणार आहेत, या कायद्याच्या भाषेने आमच्या होळकरांनी ज्या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये घाट जे बांधले ते तोडले गेले. आज या उत्तर प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध केला गेला. तुम्ही आज जर बघितलं दुसरीकडे बिहार भवन, ज्या बिहारमध्ये 18 मजली ही सगळ्यात उंच इमारत आहे, त्या बिहाराला 314 कोटी खर्च करून आमच्या मुंबईमध्ये बिहार भवन बांधायचं आहे. म्हणजे स्वतःच्या राज्यामध्ये तुम्हाला एक मोठं रुग्णालय बांधायची इच्छा होत नाही आहे, परंतु मुद्दामून मराठी माणसाला डिवचायचं, हे वातावरण गढूळ करायचं, कुठेतरी आमचे 107 हुतात्मे झाले त्यांना त्यांचा अपमान करायचा आणि मराठी माणसाला सतत या विषयावरती चेतवत ठेवायचं. आणि पुन्हा एकदा असं सांगायचं की ह्या महाराष्ट्र मुळात हे मराठी भूमी आहे ना, हे जे अधिकार, हे नगरसेवक,
हे जे नगरसेवक तुम्ही आता जे गप्पा करतायत ना, ही आमची समाजाची चूक आहे की असे परप्रांतीय नगरसेवक या सभागृहात बसवलेत. आज बहुसंख्येने मराठी माणूस जागरूक झालेला आहे, परंतु अधिकाराची जर गोष्टी करायच्या असेल तर अनेक अधिकार या ठिकाणी आहेत, त्या अधिकाराचं तुम्ही उल्लंघन करताय. मग आमची एकच मागणी आहे, प्रथम नागरिक, या महाराष्ट्राचा प्रथम नागरिक जो असतो तो मराठी बोलणारा असला पाहिजे, मराठी भाषा संस्कृती असली पाहिजे. आज 107 हुतात्म्यांचं बलिदान या राज्यामध्ये गेलं आहे. एक कृपाशंकर सिंग सारखा माणूस बोलून जातो की उत्तर भारतीय महापौर होईल, मग तुम्ही तेच करायला निघणार आहात का? हे थांबवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आता आमचे जीव गेले तरी आम्हाला हरकत नाही, एवढं पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. नियम वगैरे हे सगळे माहिती आहेत, परंतु महापौर हा मराठीच बसला पाहिजे. आमच्याकडे स्थानिक भूमिपुत्र असंख्य महिला उमेदवार या शहरामध्ये आहेत, त्यांच्या हक्कावरती गदा येता कामा नये.